हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि आनंदी असाल. आणि आता भरपूर पाऊस पडतो आहे. तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये की खूप ठिकाणी पूर आला आहे. सो आय नो आपण पावसाळ्यात खूप जण बाहेर जातो फिरायला, पण सेफ्टीचा, आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीचा नक्की विचार करा. आणि एखाद्या वर्षी जर आपण बाहेर नाही पडलो, कारण ह्या वर्षी ना अगदी खूप ॲक्सिडेंट्स आणि आता ह्या वर्षी पाऊस पण खूपच आहे. सो एखाद्या वर्षी आपण जर बाहेर नाही पडलो एन्जॉय करायला तर काही हरकत नाही. आय गेस सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती आपली सुरक्षा. आणि आपल्यासाठी जशी आपली फॅमिली इम्पॉर्टंट आहे तसंच आपल्या फॅमिलीसाठी पण आपण खूप इम्पॉर्टंट असतो. सो सगळ्यात आधी आपल्या फॅमिलीचा विचार करा आणि सुरक्षित राहा. मस्त उलटं घरात बसूनही तुम्ही पाऊस एन्जॉय करू शकता. सो आपल्या लोकांसोबत एन्जॉय करा. सो आज मी बनवते पनीर आणि सोयाबीनचा पुलाव. खूप कंटाळा आला होता, काय करू समजत नव्हतं. सो फ्रीजमध्ये बघितलं तर पनीर पण होतं आणि सोयाबीन पण होतं घरात. सो म्हटलं की चला सोयाबीन आणि पनीर मिक्स करून आपण पुलाव बनवूया. सो जसं की मी तुम्हाला म्हणाले की मला कंटाळा आला होता आणि झटपट म्हणजे राईस पटकन बनतो. सो मी तांदूळ धुवून घेतले. साधे कोलम होतं, HMT कोलम वापरते मी नॉर्मली. तसं आमच्याकडे कोलम, बिर्याणी राईस आणि इंद्रायणी पण वापरतात, पण मोस्ट प्रॉबेबली मला कोलमच आवडतो. सो मी थोडासा तांदूळ धुवून पाण्यात भिजत घातला आहे. कांदा, टोमॅटो रफली चॉप केला आहे आणि तो तेलामध्ये फ्राय करून घेते आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मी आज काय केलं होतं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्याची पेस्ट करून ह्याच्यामध्ये मिक्स केले. खरंच खूप छान फ्लेवर येतो ह्याने. तुम्ही जर कधी केलं नसेल, मला माहिती आहे आजकाल यूट्यूबमुळे सगळ्या लोकांना माहिती आहे की कुठली वस्तू कशी बनवली पाहिजे, कुठल्या गोष्टीने कशाचा फ्लेवर एन्हॅन्स होतो. सो मी आज बनवत होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा छान बनवत असाल, पण मी जसं बनवत होते तसं मी तुम्हाला दाखवते आहे. सो मी आत्ता तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, हळद, धने जिऱ्याची पूड आणि लाल तिखट. जसं की मी नेहमी सांगते की मी हिरवी मिरची फार कमी वापरते. सो मी आजसुद्धा स्किप केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मग आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये पण ना ही सोयाबीन आणि पनीरची बिर्याणी मिळते. कधी फक्त सोयाबीन घातलेली मिळते, कधी फक्त पनीर घातलेली मिळते आणि कधी दोन्ही मिक्स असतं, पनीर पण आणि सोयाबीन. सो मी आज विचार केला की चल आपण पण तसंच ट्राय करूया. सो मी थोडेसे एक मुठभर सोयाबीन असतील बारीक, जे भाजीला वापरतो, ते मी पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यामध्ये ते टाकले आणि थोडंसं मीठ घातलं आणि मग त्याच्यानंतर छान 4-5 पाण्यांनी ते स्वच्छ पिळून घेतलेत सोयाबीन. आणि आता हे मी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडं घातलं आहे, थोडंसं त्याचं मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल सोयाबीनमध्ये. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ह्याला छान फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. मी तेल थोडं कमीच घातलेलं आहे.
बेतानीच. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी जो तांदूळ भिजत घातला होता स्वच्छ धुवून एक 10 मिनटं, म्हणजे जोपर्यंत माझी फोडणी होत होती, हे सगळे मसाला शिजत होता, तो तितकाच वेळ मी भिजत ठेवले. जास्त वेळ पण नाही. जसं आपण बिर्याणी करताना जो बिर्याणीचा तांदूळ असतो तो भिजत ठेवतो, तितका वेळ नाही ठेवलेला, थोडाच वेळ ठेवलं होतं. आणि पनीर आधी ह्यासाठी नाही घातलं आहे कारण की मग ते फिरवताना पनीरचे तुकडे होऊ शकतात. सो मी आधी सोयाबीन घातलं आहे, तांदूळ मिक्स केला आणि आता तुम्ही बघू शकता पनीरचे तुकडे टाकून घेते. आता हलक्या हाताने थोडंसं फिरवूया आपण आणि पाणी मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला तुमच्या अंदाजाप्रमाणे जितकं हवं असेल तसं. मला म्हणजे ही बिर्याणी आय नो, जेव्हा मी प्रॉपर बिर्याणीचा राईस वापरून जेव्हा करते तेव्हा मी मेजरमेंटनी करते. नाहीतर मला हा जो आहे ना पुलाव, हा थोडासा ओलसर असलेला आवडतो. सो मी थोडंसं पाणी जास्त टाकते आहे. तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. सो आता तुम्ही बघू शकता की ह्याला मस्त कलर आलेला आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि ही बिर्याणी शिजायला ठेवून देऊया आता. सो मी टेस्ट करून बघितलं, थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलेलं आहे ह्यात. आणि अजून एक गोष्ट मी रेकॉर्ड करायची आहे, गेस राहिली आहे ह्याच्यामध्ये, की मी ना ह्याच्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला असतो ना रेडीमेड, तो पण ह्याच्यामध्ये घातला होता आय गेस. तर आय थिंक मी मिस केली वाटतं ती क्लिप. सो तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही पण ह्यामध्ये ते टाकू शकता मसाला, थोडंसं फ्लेवर छान येतो. आणि सो आता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ही रेसिपी. आणि तुम्ही बघू शकता की माझी बिर्याणी रेडी झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.